नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रोहन गुरव, डायरेक्टर ऑफ मीरा हार्ट क्लिनिक. तर आज तुमच्यासमोर येण्याचं मेन रिझन की बरेच पेशंट्स माझ्यासमोर येतात आणि म्हणतात की माझी उंची वाढवा. पण त्यांना हे माहीत नसतं की ॲक्च्युअल उंची आपल्याला किती पाहिजे आणि ॲक्च्युअली त्यांची उंची वाढणार की नाही आणि ह्या वयात वाढेल की नाही. म्हणजे नेमकं तुम्हाला एक्सप्लेन करतो की बरीच जण येतात 21 ते 26 किंवा 27 ह्या वयात. म्हणजे ॲक्च्युअली त्यांची उंची वाढते त्या वयात, पण किती वाढते तर अगदी कमी प्रमाणात. आणि मेन वाढीचं वय असतं 11-12 वर्षापासून ते 18 ते जास्तीत जास्त 21 वर्षापर्यंत. हे मेन वाढीचं वय असतं. हा राहिला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे जेनेटिक हाईट. मेन म्हणजे आपल्याला जेनेटिक हाईट हा माहीतच पाहिजे. आपली जेनेटिक हाईट ही इतकी इतकी आहे आणि तेवढीच आपली हाईट वाढू शकते. हा दुसरा मुद्दा क्लिअर झालाच पाहिजे आणि त्या हिशोबानेच आपण आपलं माइंडसेट क्लिअर केलं पाहिजे. बरीच मुलं येतात आणि म्हणतात की माझी उंची बाबा 170च्या वर गेलीच पाहिजे, पण तसं होतच नाही. बऱ्याच मुलांना मी सांगतो समजावून की बाबा तुझ्या आईवडिलांची उंची इतकी इतकी आहे. एक फॉर्म्युला आहे, मी सांगितलेला आहे तो एका रीलमध्ये बघा तुम्ही, की तुझ्या आईवडिलांची इतकी उंची आहे आणि तुझी उंची 170च्या वर नाही जाऊ शकत. तर ते ॲक्सेप्ट नाही करू शकत नाही आणि ते म्हणतात नाही मी ठीक आहे, मी दुसरीकडे बघतो. ठीक आहे म्हणलं, इट्स ओके. पण बऱ्याच मुलांना पहिला मी समजावून सांगतो. तर तुम्ही हे समजावून घ्या की बाबा जेनेटिक हाईट म्हणजे काय किंवा ह्या गोष्टी काय असतं. बऱ्याच मुलींना पण मी समजावून सांगतो की तुमची उंची का नाही वाढू शकत आणि हा पण मुद्दा तुम्ही समजावून घेतला पाहिजे. त्यात बाकीच्या पण गोष्टी येतात, ते म्हणजे स्ट्रेस फॅक्टर, डाएट, त्यानंतर वर्कआउट हा तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. डाएट, वर्कआउट हे दोन्ही गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्या आणि त्याबरोबर सगळ्यात शेवटचा पार्ट तो म्हणजे आमची ट्रीटमेंट. आणि होमिओपंचरच्या ट्रीटमेंटविषयी 2 शब्द सांगायचे झाले तर होमिओपंचर ही ट्रीटमेंट कुणी घेऊ शकतं आणि त्याला रिझल्ट हा 100% नाही 1000% येतो. पण त्यासाठी एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे काय तर तुमचा BMI हा ॲक्युरेट असावा लागतो. BMIचा अर्थ आता तुम्हाला माहिती आहे, हाईटनुसार वेट ॲक्युरेट असावं लागतं आणि जर ते ॲक्युरेट असेल तर 100% तुम्हाला रिझल्ट येतो. तर 0.5 पासून ते 1.5 सेंटीमीटर ते 2 सेंटीमीटर तुम्हाला रिझल्ट येतो. तो पण आमच्या 1 ते 2 दिवसापासून ते 4 दिवसाची जी ट्रीटमेंट असते त्या ट्रीटमेंटच्या दिवसामध्ये तुम्हाला हा रिझल्ट दिसून येतो. याचे बरेचसे व्हिडिओ आम्ही टाकलेले आहेत, ते तुम्ही आमच्या इन्स्टाच्या अकाउंटला फॉलो करा आणि पहा, म्हणजे तुम्हाला सगळे रिझल्ट दिसतील. थँक्यू.